कट लावला नंबर नंबर कट लावला होता इकडे गेट बाहेर पासून मला कधी लावला CH3 N त्याच्यानंतर C2H5 आवाज नका बघा हे जे अमाइन आहे किती डिग्री आहे 3 डिग्री रीजन 3 कार्बन किंवा दुसरं रीजन 0 हायड्रोजन ठीक आहे आयदर आता 3 डिग्री कॉमन नेम काय करणार आहे सर कॉमन नेमिंग कुठं मिथाइल इकडे आवाज नको आहे ना जल्दी कमी करून येतं मागे बस आणि मग एक काच पे बाहेर काढायला तुम्हाला तुम्ही म्हणतो बसता व्यवस्थित शांततेत मागे ओके ना इथाइल एन प्रोपाइल ठीक है बस त्याच्या अकॉर्डिंग करा इथाइल एन प्रोपाइल मिथाइल एन प्रोपाइल कोणाला अटॅच आहे अमाइन याला कॉमन नेम आयुपीएससी मध्ये काय करतात हा दोन येणार एन प्रोपाइल एन इथाइल आता तो सेम काही त्याच्यामुळे सेपरेट घ्यावं लागेल तर अल्फाबेटिकली काय लिहिणार पहिले एन इथाइल एन मिथाइल आणि हा काय प्रॉपर अमाइन अजून डिटेल मध्ये लिहायला गेलो तर पण हा काय C3H7 म्हणजे असंच आहे ना CH2 CH2 CH3 हा वन आहे म्हणून तर एन प्रोपाइल आहे ना म्हणून नेहमी बघा हा लॉंगेस्ट चेन आहे त्याच्यामुळे हा बनवला आपण 1 डिग्री आणि हे दोघं काय झाले ऍज अ प्रीफिक्स अमाइन मध्ये लिहिताना काय लिहितो आपण एन हा एन इथाइल त्याच्यानंतर एन मिथाइल एन इथाइल एन मिथाइल ड्रॉप एन 1 अमाइन ठीक है क्लियर अजून एक ऍड करून घ्या CH3 N C2H5 CH3 CH3 बोला नेमिंग याचं काय करणार नॉमेनक्लेचर तर N मिथाइल N नाही N इथाइल N मिथाइल प्रोपेन टू अमाइन परफेक्ट करेक्ट तो 1 अमाइन है हा काय 2 अमाइन है ना काही काय चेन आहे बघा आयसो आयसो व्यवस्थित ठीक आहे झाली लॉंगेस्ट झाली नाही म्हणजे जे लॉंगेस्ट आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपण नेमिंग करतो रूट 1 डिग्रीला म्हणजे तो प्रोपेन टू अमाइन बनणार आहे फिक्स आहे प्रोपेन टू अमाइन आणि त्या प्रोपेन टू अमाइनला काय काय करायचं एक इथाइल आहे आणि एक मिथाइल म्हणजे वरचंच नेमिंग येणार आहे एन इथाइल येणार त्याच्यानंतर एन मिथाइल येणार आणि ड्रॉप एन 1 ऐवजी काय लिहिणार फक्त 2 अमाइन इथे लिहिताना काय लिहा इथाइल मिथाइल आयसोप्रोपाइल इथाइल मिथाइल आयसो
ब्रोमाइड अमाइन। ठीक है, क्लियर। एक एरोमेटिक से जो क्या होता है C2H5। ठीक है, एक लास्ट में बोला नहीं। मिथाइल मिथाइल बेंजीन अमाइन। अच्छा आईयूपीएस मध्ये एन लिहा। एन इथाइल एन मिथाइल बेंजीन अमाइन। 1 डिग्री अमाइन म्हणून तुम्हाला बोललो 1 डिग्री परफेक्ट करा। हा 1 डिग्री वाइज बेंजीन अमाइन, बेंजीन डायनेस बेंजीन अमाइन आणि त्याचे आता दोघं हायड्रोजन आपण रिप्लेस केलेले आहे। कशाने रिप्लेस केले? इथाइलने। एन इथाइल त्याच्यानंतर एन मिथाइल कोणाला अटॅच आहे ते बेंझीन अमाइन। बेंझीन अमाइन और एनिलीन पण लिहू शकता तुम्ही। एनिलीन आल्सो एक्सेप्टेड कॉमन एज वेल एज आईयूपीएस। कॉमन नेम काय करणार? इथाइल मिथाइल बेंझीन कॉमन नेम फिनाइल। इथाइल मिथाइल फिनाइल। C2H5 इथाइल CH3 मिथाइल त्याच्यानंतर इंजिनिअरिंग याला म्हणतात फिनाइल आणि कोणाला अटॅच सगळे ते अमाइन। क्लियर? 3 डिग्री यस नो लिहून घ्या, एवढं सफिशियंट आहे। नंतर मग आपण एमओपी स्टार्ट करू। लिहून घ्या मग जल्दी कमी करते मायनस कुठं याच्यात 1 2 3 4 कुठं दोघांपैकी मायनस
आता नोट्स असते तुमच्याकडे त्याच्यामध्ये बघा एक मेथड मध्ये आपण अमाइन बनवतो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजेन्स बघा जसा हॅलो अल्केन्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजेन्स बरेच जुने वर्ष झाले हॅलो अल्केन्स हॅलोवरील झाले इतर अल्केन ऍसिड असे नोट तर बघू शकतो असेल तर मग काही व्हिडिओ दिला for reference you can check so clear झालेलं इथं आज हे बघायचं सायनाइड बनायचं आपल्याला काय बनायचं अमाइन बनायचं शेवटी नाही त्याच्या बोलत नायट्रो त्याच्या अगोदर किंवा त्याच्या NH3 एक्सिस तो क्या बनेगा RX एक्सेसिव मिक्सचर ऑफ अमाइन बने तो वही लिखता है ठीक है लिया आता काय लिहिणार मेथड ऑफ प्रिपरेशन बघा इंट्रोडक्शन झालं क्लासिफिकेशन बाय क्लासिफिकेशन नंतर नॉमेनक्लेचर झालं 1 डिग्री 2 डिग्री आणि 3 डिग्री अमाइन्स त्याच्यानंतर कोणतं पार्ट आहे ना method of preparation alright method of preparation of amines method of preparation of amines MOP त्याच्यामध्ये फर्स्ट डाटा आहे using alkyl halide using alkyl halide ठीक आहे त्याला आपण अमोनोलायसिस करतो आता हे अल्कोहल मध्ये घेतली आपण ही मेथड अल्काइल हॅलाइड म्हणजे काय कसं रिप्रेझेंट करतो आपण अल्काइल हॅलाइड RX कसं रिप्रेझेंट करतो RX मग RX ला आपण अमोनोलायसिस म्हणजे कोणासोबत रिएक्ट करतो NH3 बरोबर RX प्लस NH3 ज्यावेळेस करणार आपण NH3 म्हणजे काय अमोनिया हे काय अल्काइल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन इथं काय असेल एक्सेस तर त्या केस मध्ये काय बनणार RNH2 बनणार प्लस काय बनेल HX किती डिग्री अमाइन बनला बोला किती डिग्री अमाइन 1 डिग्री दोन हायड्रोजन आहे एक कार्बन आहे म्हणजे काय बनतोय 1 डिग्री अमाइन बनतो याचा अर्थ काय वेन अल्काइल reacted with excess of ammonia it gives 1 degree amine excess ammonia difference आहे दोघांमध्ये या केस मध्ये एक्झाम्पल दिलं तुम्ही सिम्पली काय लिहिणार तुम्ही CH3Cl
प्लस काय NH3 काय बनेल त्याच्यापासून CH3NH प्लस HCl बरोबर काय बनवलं आपण मिथ एन अमाइन कोणाला रजिस्टर केला तुम्ही तर मग मार खाणारा आणि मारणारा दोघं बाहेर त्यामुळे व्यवस्थित छान मस्ती करतात CH3Cl प्लस अमोनिया आरच्या जागेवर काय लिहिलं आपण CH3 X च्या जागेवर काय लिहिलं Cl CH3Cl प्लस NH CH काय केलेलं आहे फक्त आपण या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि X इलेक्ट्रॉन विथड्रॉ करायचं त्याच्यावर काय याचं मायनस याच्यावर काय प्लस इथून न्यूक्लियो परिवर्तन जनरेट व्हायचा NH2 मायनस तो याच्यावर अटॅक करतो आणि RH2 बरोबर आणि काय मायनस होतं H आणि हा X मायनस HX ठीक आहे याच्यात मायनस काय होणार आहे HX याचा बॅकग्राऊंड CH3Cl आहे इथं फक्त मेन इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे अमोनिया जो आहे तो काय लिहायचा एक्सेस मध्ये तो जर एक्सेस असेल तर बनताना काय बनणार आहे क्वांटिटी हा एक पार्ट झाला मग सपोज याच्या ऐवजी की if alkyl halide taken in excess then mixture of amine is formed म्हणजेच काय बघा काय येणार आपण इथं RX आहे आता लक्ष द्या व्यवस्थित हा काय घेतो आपण एक्सेस अगोदर एक्सेस काय घेतला आपण अमोनिया आता RX एक्सेस घेतोय प्लस NH3 या केस मध्ये इनिशियलला तर काय बनेल RNH2 बरोबर काय बनतात RNH2 पण मग आता इथे रिएक्शन फिनिश नाही होणार का नाही होणार कारण RX हा संपलेला एक्स्ट्रा आहे तो जर एक्सेस मध्ये असेल तर तो RX ना या RNH2 सोबत रिएक्ट करतो RX या RNH2 सोबत रिएक्ट करतो आणि मायनस काय आला हा बघा इथला एक H आणि हा मायनस काय होणार HX आणि बनताना काय बनेल R2NH किती डिग्री अमाइन बनणार 2 डिग्री अमाइन बनणार हा किती बनतोय 1 डिग्री बनतोय अजून रिएक्शन फिनिश होणार नाही पुन्हा RX सोबत रिएक्ट होणार पुन्हा RX सोबत रिएक्ट झाला तर R2 चा काय बनेल R3 बनणार इथे काय येऊन जाईल N मायनस काय होणार HX किती डिग्री बनणार 3 डिग्री म्हणजे अल्टिमेटली काय बनत जातं मिक्सचर बनतंय का आपल्याला एक्सपेक्ट काय होतं 1 डिग्री आपण पण 1 पण बनतो 2 पण बनतो 3 पण बनतो 4 सुद्धा बनतो स्टार्टिंगला फर्स्ट लेक्चरला जर पण आठवत असेल तर असं काय लिहून दिलं तुम्ही प्लस आणि x मायनस अमोनियम टेट्रा अल्काइल अमोनियम सॉल्ट टेट्रा अल्काइल अमोनियम सॉल्ट म्हणजे इथं काय आहे फर्दर जर रिएक्ट केला हा RX मग बघा आतापर्यंत काय व्हायचं मायनस काय करत होतो आपण HX मायनस करतो पण आता HX मायनस करायला H आहे का H तर नाही प्रत्येक वेळेस काय होत होता हा नायट्रोजन लोन पेअर डोनेट करत होता मायनस HX आता काय होणार हा R3 म्हणजे हा एक R म्हणजे नायट्रोजन याला लोन पेअर डोनेट करत नायट्रोजन लोन पेअर याला डोनेट करणार नायट्रोजनचे लोन पेअर डोनेट केली तर कोणता चार्ज आहे प्लस आला आणि हा जो X आहे हा तर रिमूव्ह होतोय पण रिमूव्ह झाल्यानंतर इथं H आहे ना आणि तो कोणा सोबत आला सोबत याचे बनता याला म्हणतो आपण टेट्रा अल्काइल अमोनियम सॉल्ट टेट्रा अल्काइल अमोनियम सॉल्ट आणि याच्यासाठी
हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगून ठेवतो तेव्हा त्याच्यामुळे आपण लिहिलं आहोत बरोबर टेट्रा अल्काइल सीएच3 बोलली होता आपण ते होतं मग आता आरच्या जागेवर काय तुम्ही फक्त सीएच3 लिहिला इथं सीएच3 लिहिला सीएच3NH पुन्हा इथं सीएच3 लिहा सीएच3 ट्वाइस NH पुन्हा इथं सीएच3 लिहा सीएच3 ट्वाइस N पुन्हा सीएच3 लिहा सीएच3 4 आहे आणि इथं X च्या जागेवर RX CH3 CN तिथे तुम्ही लिहू शकता जनरल फॉर्मॅट इथं फक्त मी लिहून ठेवतो बाकी तुम्ही कंप्लीट करून घ्या CH3 CN एक्सेस आहे प्लस काय NH ठीक आहे बस त्याला कंटिन्यू करा कंटिन्यू केल्यानंतर A बनणार आहे त्याच्यानंतर B बनेल नंतर काय बनणार C आणि फायनली बनणार 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री आणि D काय बनेल 4 डिग्री 4 इन द टेट्रा अल्काइल सॉल्ट ते बनेल तर मेन काय आता मग क्वेश्चन का विचारला जातो अल्काइल हॅलाइड ऑन रिएक्शन विथ एक्सेस ऑफ अमोनिया गिव्स प्राइमरी सेकंडरी टर्शियरी ऑल ऑफ दिस तर ज्यावेळेस एक्सेस बॉन्ड अमोनिया सोबत ऍड त्या केस मध्ये वन स्टेप सुरू होताच रिएक्शन फिनिश होते कारण आरएक्स कंज्यूम झालेला प्राइमरी पण जर क्वेश्चन व्हॉट इज द रिएक्शन ऑफ एक्सेस ऑफ आरएक्स excess of Rx with ammonia. In that case, your answer will be 1 degree, 2 degree, 3 degree. Mixture of amine will be formed. The two will be put together. If alkyl halide take any excess, then mixture of amine. Same आपण आपने घेतले आहे हॅलवर केस मध्ये. बरंच टाइम झाला त्याला. काल परवा केलेलं नॉलेज पिच आठवत नाही. इथे खूप जुने झाले आता हॅलवर केस. Clear reaction. Will get added. Or same of the using RX. There are ammonolysis. Ammonolysis. Ammonia as a solvent. There are ammonolysis. Water as a solvent. Common sense use the hydrolysis. Acid as a solvent. There are acidolysis. Acidolysis. Ammonolysis. Everything.
सेकंड टाका आहे. By reduction of nitro compounds. By reduction of nitro compounds. नायट्रो म्हणजेच कोणते? नायट्रो अल्केन किंवा नायट्रो मिथेन म्हणजेच काय? CH3NO. आता इथे काय करणार आपण ओव्हरऑल पुढे जितके पण आता हे बघणार इझी आहे. फक्त काय करायचंय नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड शोधायचे. ते कोणते येतात? NO2 येतो त्याचं रिडक्शन करतात. NO2 कशात कन्वर्ट होते? अजून नायट्रोजन कंटेनिंग कोणते फंक्शनल माहिती ज्याच्यामध्ये NSON अमोनिया अमोनिया झाला NO2 झाला. नायट्राइल आहे का? नायट्राइल CN सायनाइड आयसोसायनाइड तर दोघांचं रिडक्शन करतात. ऑटोमॅटिक रिडक्शन म्हणजे काय करणार आपण? ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि हायड्रोजन ऍड केला तर अमाइन्स बनतील. त्याच्यानंतर आपण घेणार NO2. आता लिहिणारच आपण NO2 येणार CN येणार CONH2 येणार. CONH2 कोणता असतो? RCONH2. काय रीड करून जरा RCONH2 अमाइड. अमाइड मध्ये पण नायट्रोजन आहे त्याचं पण रिडक्शन करतो. मेथड एकदम सिंपल आहे. पण फक्त नायट्रोजन कंटेनिंग ग्रुप्स लक्षात ठेवायचे आणि त्यांचं रिडक्शन करतो. ठीक आहे. हेडिंग टाकले त्याच्यात पॉइंट लिहून घ्या. theoretical पॉइंट सांगतो एकदम रिएक्शन होते. यामध्ये नायट्रो कंपाउंड्स काय लिहिणार? नायट्रो कंपाउंड्स are nitro compounds are reduced to nitro compounds are reduced to amines. Nitro compounds are reduced to amines by passing hydrogen gas. By passing hydrogen gas म्हणजेच काय करतो आपण? रिडक्शन करतो. By passing hydrogen gas in presence of म्हणजे काय यूज करतो? कॅटलिस्ट. In presence of finely divided finely finely divided NiPT. अजून काय असेल? NiPT आणि काय असतात? PD. बरोबर NiPT. Finally divided NiPT PD and also by reduction with metals in acidic medium. Acidic medium. Full stop. Let us continue further. Nitroalkanes can also be similarly reduced to corresponding alkanamides. Clear? आता theoretically लिहिलंय रिएक्शन सिंपल आहे. फॉर्मॅट काय असेल मग? जनरल फॉर्मॅट नायट्रो कंपाऊंडला कसं रिप्रेझेंट करतो आपण? RNO. ओके नाही यालाच काय म्हणतो आपण? नायट्रोअल्केन्स म्हणतो. नायट्रोअल्केन्स यांचंच काय करतात आपण? रिडक्शन करतो.
रिडक्शन साठी काय वापरतो आपण NI PT PD आणि काय दिसेल NI PT PD कशात यूज केलं होतं आपण अल्किन आणि अल्काइन्स रिडक्शन ट्रिपलचा बॉन्ड डबल आणि डबल सिंगल मध्ये कन्वर्ट करायचं बस मग हा जो O2 आहे त्याला कशात कन्वर्ट करतो H2 मध्ये तर काय बनणार 1 डिग्री अमाइन बनणार कोणापासून नायट्रॉन पासून काय वेळेस काय दिसेल तुम्हाला याच्या जागेवर कॅटलिस्ट लक्षात ठेवा बरोबर Fe दिसेल FeCl3 HCl ऍसिडिक मीडियम म्हणतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO ठीक आहे NCERT ला त्याच्यामुळे आपण ऍड करतो मोरल ऑफ द स्टोरी काय ऑक्सिजन हटाओ हायड्रोजन लगाओ दॅट्स ऑक्सिजन हटाओ हायड्रोजन लगाओ मग CH3NO2 जर घेतला आपण CH3NO2 जर घेतला एरो वर NiPT असेल H2 आहे काय बनवणार हा जो ऑक्सिजन तो फक्त रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आपण रिडक्शन म्हणतो किंवा ऍडिशन ऑफ हायड्रोजनला पण काय म्हणतो आपण रिडक्शन CH3 NH काय बनवणार CH3 NH नेमिंग तुम्ही करू शकता NO2 आहे ठीक आहे हा NO2 घेतला आपण NiPT बोला काय झालं असं NH2 बस NO2 हटाओ NH2 लगाओ बाकी काउंट करू ना कार्बन 1 2 3 4 5 5 कार्बन आणि नंतर NH2 म्हणजे काय होते पेंटेनमाइड सेमच करा काय वेगळं करायचं नाही हा जो आहे इथं काय लिहून टाका फक्त ऑक्सिजन रिमूव्ह केला त्याच्या जागेवर काय लावणार NH इथे काय बनवणार आपण ऍनिलीन करेक्ट ऑक्सिजन रिमूव्ह H2 ऍड करतो म्हणून नॉमेनक्लेचर क्लिअर पाहिजे तुमचं नॉमेनक्लेचर क्लिअर पाहिजे लिहून टाका रिएक्शन ठीक आहे एक्झाम्पल झाली सेकंड मेथड रिडक्शन ऑफ नायट्रोजन एबीसीडी घरी जायचं तुम्हाला इथे लिहायची गरज नाही शकता A for 1 degree, B for 2, C for 3 and D for dogs. ABCD रेट करते लहान असताना आता मोठे झाले जास्त आपल्याला आले तुम्हाला त्या आपल्याचा वापर चांगले यूज करायचं त्या गोष्टी यूज केल्या काय वाटतं तुम्हाला आले आपल्या सोबत कॉमन सेन्स पण वाढतो जसं एज वाढत तसं कॉमन सेन्स पण वाढतो